महाराष्ट्र बोर्ड 10वी मधील सगळ्यात स्कोरिंग चॅप्टर म्हणजे भारतीय कलांचा इतिहास मी तुम्हाला किती मिनिटात कंप्लीट करून देणार आहे? फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये. आणि या संपूर्ण चॅप्टर मधल्या ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, ज्या महत्वाच्या नोट्स आहेत, त्या पण तुमच्या याच्यामध्ये क्लिअर होतील. बघा, या क्विक रिव्हिजन नोट्स आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या आधी चॅप्टर पूर्ण वाचायला वेळ नाही, मग काय करायचं काय नाही ही धावपळ होण्यापेक्षा फास्ट मध्ये याला तुम्ही रिवाइज करू शकता. बघा, कला म्हणजे काय? कला म्हणजे एक अशी भावना आहे किंवा एक प्रकारची आपण म्हणू शकतो एक अनुभव आहे, ज्ञान आहे. तो एक व्यक्ती आपल्यापर्यंत जे त्याचं सीमित असतं ते दुसऱ्यांपर्यंत काय करत असतो? दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. आता हे सौंदर्यपूर्ण पद्धतीनं व्यक्त करणं यालाच आपण काय म्हणतो? कला म्हणतो. तुमच्यामध्ये काही स्किल आहे, तुमच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यालाच आपण काय म्हणतो? कला असं म्हणतो. त्याला प्रेझेंट करणारा आपण कला म्हणतो. कला निर्मितीचा आधार कोणकोणता आहे? तर तो आहे कल्पकता. म्हणजे तुमच्यामध्ये किती जी आहे इमॅजिनेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ती सगळी गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. दुसरी आहे संवेदनशीलता. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही हे असतील, भावना असतील, त्या गोष्टी तुम्ही संवेदनशील पद्धतीने मांडू शकता. सोबतच भावनाशीलता आहे आणि त्याच्यामध्ये कौशल्य पण आहे, स्किल्सचा पण विचार केलेला आहे. आता या सर्व गोष्टी बरोबरच कलेचे किती प्रकार पडतात बाळांनो? कलेचे 2 प्रकार पडतात. एक आहे दृक कला म्हणजे दिसणाऱ्या कला, त्याच्यामध्ये चित्रकला आणि शिल्पकला येतात. आणि दुसऱ्या आहेत ललित कला किंवा अंगिक कला, त्याच्यामध्ये नृत्य, संगीत, नाट्य येतं. दृक म्हणजे दिसणाऱ्या, ललित म्हणजे अंगिक कला, ज्या आपल्यामध्ये प्रॅक्टिस न खूप साऱ्या गोष्टी प्रशिक्षणातून ज्या येतात त्या येत असतात. कशामध्ये? ललित कलेच्या भागामध्ये. त्यानंतर लोककला आणि अभिजात कला पण असतात. बघा, लोककला म्हणजे काय? लोकांच्या दैनंदिन जीवनातून जन्मलेली उत्स्फूर्त समूहातून बनणारी कला. तुम्हाला माहितीये आपल्या महाराष्ट्रातील पालघर नावाचा जो जिल्हा आहे, आधी तो ठाण्यातच होता, आता त्याचा वेगळा जिल्हा झालाय. तर या पालघर जिल्ह्यामध्ये एक महत्वाची जो आहे आदिवासी समुदाय राहतो, त्यांचं नाव आहे वारली समुदाय. या वारली समुदायाच्या माध्यमातून एक महत्वाची वारली पेंटिंग केली जाते. महाराष्ट्र शासनानं त्याला एक खूप महत्वाचा दर्जा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता कोणती जी थीम असते महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमांची, त्या ठिकाणी कुठे ना कुठे वारली संस्कृतीचा उल्लेख नक्की होतो. सोबतच ही एक कशी आहे? लोककला आहे. अभिजात कला म्हणजे काय? ती नियमबद्ध असते, त्याला प्रशिक्षणाची काय असते? गरज असते. आणि अभिजात कला शिकण्यासाठी एक विशिष्ट जो आहे तो कालावधी लागत असतो. सोबतच कलाशैली म्हणजे काय? आर्ट स्टाईल. तर कोणत्याही प्रकारची शैली आहे, तुम्हाला स्किल आहे, ते रिप्रेझेंट करायचे लोकांपर्यंत, त्या स्टाईलला आपण काय म्हणतो? आर्ट स्टाईल असं म्हणतो. एखाद्या कलाकाराची स्वतंत्र पद्धत असते, तिला आपण त्याची शैली म्हणतो. एखादा कोणताही कलाकार आहे, त्याची एक विशिष्ट स्किलफुल नेचर आहे त्याचं आर्टमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? शैली असं म्हणतो. सोबतच परंपरा झाली तर विशिष्ट कलाशैली काय होते? तयार होत असते. एका ट्रॅडिशन मधून एक नवी कला जी आहे ते नेहमी काय होत असते? तयार होत असते. त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो? कलाशैली असं म्हणतो. आता याच्यामध्ये उदाहरण आहे, एक मराठा चित्रशैली आहे. 17व्या शतकामध्ये तिचा जो आहे महत्वाचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रभाव दिसतो, जेव्हा पेशवे राज्य करत होते त्या काळामध्ये. आणि राजपूत तसेच युरोपीय या दोन्ही कलाशैलीचा त्याच्यावरती काय आहे? प्रभाव आहे. याच्यामध्ये युरोपीय स्टाईलचा प्रभाव असा झाला की रिअलिस्टिक चित्र म्हणजे जसं समोर चित्र आहे तसंच काढण्याची जी युरोपीय कला आहे ती या लोकांमध्ये आली. सोबतच या कलाशैलीमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी दिसतात. जसं भारतात एक दृक कला परंपरा आहे. दृक कला, आता याला समजून घेऊया आपण. मगाशी आपण पाहिलं दृक कलेचा अर्थ काय? दिसणाऱ्या कला. त्यानंतर चित्रकला जी आहे त्यामध्ये एक प्रकार आहे, तो आहे 2D स्टाईल ऑफ याचा. म्हणजे आपण चित्रकला जनरली आजच्या काळात कोणत्याही फॉर्म मध्ये होऊ शकते, पण त्या काळामध्ये एक जे विशिष्ट चित्र म्हणजे पाहिलं जायचं, ते आपण आता नॉर्मली जरी कोणतं चित्र पाहिलं ते तुम्हाला 3D दिसतं का? नाही, ते तुम्हाला फक्त 2D दिसतं. म्हणजे आपण याला काय म्हणतो? चित्रकला कशी आहे? द्विमितीय कला आहे. त्यानंतर माध्यम जसं भिंती, कागद, फलक, कापड, भांडी, मातीची, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर अजिंठा इथं पद्मपानी बोधिसत्व यांचं जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर हे चित्र आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये दिसतं?
हे चित्र आपल्याला 2D फॉर्म मध्ये दिसतं. तुम्ही ते चित्र व्हेरियस ठिकाणी पाहिलेलं असेल, तुमच्या पुस्तकातही ते दिलेलं आहे. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी लगेच पाहून घ्या. लोकचित्रकला हा एक महत्वाचा प्रकार आहे. प्राचीन गुहा चित्र, जसं भीमबेटकाच्या ज्या गुफा आहेत मध्य प्रदेशमध्ये, त्याला युनेस्कोनं म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे त्यानं काय दिलंय, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. याच्यामध्ये काळा, लाल, पांढरा या नैसर्गिक द्रवापासून तयार केलेले जे काही कलर्स आहेत, नेचरच्या पासून जे काही कलर्स तयार होतात ते यूज केलेले आहे. सोबतच वारली चित्रकला जी आहे ती जिव्या सोम्या मशे यांना पद्मश्री अवॉर्ड आहे 2011चा, त्यांनी तयार केलेली आहे. चित्रकथी परंपरा ही कथेकरता 30 ते 35 चित्र याच्यामध्ये वापरलेले आपल्याला दिसतात. याचबरोबर अभिजात चित्रकला काय असते ते आपण पाहूया. हा शब्द कसा आलेला आहे तर तुम्हाला माहित असेल, आपल्या पुराणांमध्ये 14 विद्या आणि 64 कलांचा उल्लेख आहे. महाभारतामध्ये, रामायणामध्ये, 18 पुराणांमध्ये. त्यामध्ये 64 कला ज्या आहेत त्याला काय म्हटलेलं आहे बेटा, त्याला आलेख्यम चित्रकला असं म्हटलेलं. आलेख्य हा शब्द वापरले, आलेख्यम. त्यानंतर षडांग काय असतात, तर कोणतंही चित्र जेव्हा काढतो आपण तर काढण्यासाठी 6 गोष्टींचा प्राचीन काळात वापर केला जायचा. म्हणजे ते चित्रामध्ये असेल तरच त्याला उत्कृष्ट चित्र मानलं जात होतं. त्याच्यामध्ये रूपभेद म्हणजे ते कशा प्रकारे आपल्याला चित्र दिसतंय त्याचं पहिल्यांदा जे आपण बेसिक मॉडेल तयार करतो ते रूपभेद. त्यानंतर प्रमाण त्याचं केलं जायचं, स्केलिंग केली जायची की कोणत्या कॅनव्हासमध्ये लँडस्केप आहे, पोर्ट्रेट आहे, कसं आहे. त्यानंतर भाव, त्याच्यावरती कोणत्या फिलिंग्स दिसतील चेहऱ्यांवरती. लावण्य योजना, त्याच्यामध्ये जे सौंदर्य दाखवायचं ते. सादृश्यता आणि वर्णिकाभंग या षडांगांचा जो आहे 1, 2, 3, 4, 5, 6 किती झाले, 6. म्हणजे 6 गोष्टींचा विचार केला जायचा, त्याला आपण काय म्हणतो, षडांग म्हणतो. एक आहे आता लघु चित्रशैली, जी छोटे चित्र काढण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये दख्खनी, मुघल, पर्शियन या तीनही संस्कृतीचा प्रभाव आहे. त्याचबरोबर ब्रिटिश काळामध्ये पाश्चात्य कला आपल्याला पाहायला मिळते, पाश्चिमात्य कला, आर्ट. त्यासाठी जे स्कूल ऑफ आर्ट जे महत्वाचं कॉलेज आहे, हे जेम्स वेल्स यानं त्याच्यामध्ये महत्वाचे चित्र काढलेले होते. त्यानंतर आपण अजिंठा लेणींचा विचार केला तर तिचे हुबेहूब चित्र एका व्यक्तीनं काढलेले होते. सोबतच आपल्याला पेशवे काळात शनिवार वाड्यामध्ये पण जेम्स वेल सारख्या व्यक्तींनी, गंगाराम तांबट या व्यक्तींनी जे आहेत महत्वाची चित्र काढून ठेवलेली आहेत. गंगाराम तांबट यांचं जे चित्र आहे ते येल नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जतन करून ठेवलेलं आहे. सोबतच शिल्पकलाचा जर आपण विचार केला तर त्रिमितीय असते. तुम्हाला शिल्प जे आहे ते जे स्कल्पचर असतात ते 3D फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. तुमच्या जवळ जर एखादी मूर्ती असेल गणपतीची तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता ती तुम्हाला कशी दिसते, 3D दिसते. दगड, माती आणि धातू यापासून मूर्ती बनवलेली असू शकते. वेरूळचं जे कैलास लेण्याचं मंदिर आहे ते अखंड शिलाखंडातून बनलेलं आहे. वेरूळचं जे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं, हे मंदिर कशातून बनलेलं आहे, हे पूर्णतः एका दगडापासून वरून खाली कोरत आणलेलं आहे. लोकशिल्पकलेमध्ये आपण मातीच्या मूर्तीची पूजा हडप्पा काळापासून करतो. महाराष्ट्रामध्ये गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, मातीचे बैल, विरगळ यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आणि पॉप्युलर आहेत. त्याचबरोबर अभिजात शिल्पकलेमध्ये आपण हडप्पा संस्कृतीचा विचार करू शकतो. इथून जवळपास 5,500 वर्षांपूर्वी आपल्याला मूर्ती, मुद्रा, कास्याचे पुतळे, कास्य धातू, ब्रॉन्झ पासून बनलेले महत्वाचे पुतळे सापडलेले आहेत हडप्पा संस्कृतीमध्ये. त्याचबरोबर अशोकाच्या काळामध्ये दगडी स्तंभ परंपरेची सुरुवात झाली. तुम्हाला एक स्तंभ माहित असेल, मेहरोली नावाचं एक कुतुब मिनार जवळ आहे. त्या स्तंभाला अजूनही जो आहे गंज लागलेला नाहीये. म्हणजे कोणत्या मेटलर्जीचा तिथे यूज केला गेला असेल हे आपण त्या हाय लेवल त्यांच्या सायंटिफिक अप्रोचला पाहू शकतो. सोबतच सांची आणि भारत येथे प्रारंभीची उदाहरणं आपल्याला दिसतात. गांधार नावाचं ठिकाण आहे, तिथं ग्रीक पर्शियन प्रभाव दिसतो. मथुरा, गुप्तकाळ, इथं नाणेमूर्ती विज्ञानाचा पाया आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतो. सोबतच याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या गांधार शिल्पकलेनंतर चोळ राज्याचाही उल्लेख इथं पाहतो. त्याचबरोबर कांस्य नटराज, म्हणजे कांस्य म्हणजे काय तर ब्रॉन्झ धातू जो असतो, त्या ब्रॉन्झ धातूपासून नटराजाची तुम्ही शिवाची मूर्ती पाहिली असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला त्याच्यात दिसतो. सोबतच शिव पार्वतीची मूर्ती
ही तुम्हाला हडप्पा संस्कृतीमध्ये किंवा अँशियंट कल्चर्स मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर अभिजात कलेनंतरचा जो पुढचा पार्ट आपण पाहतोय तो आहे स्थापत्य कलेचा. स्थापत्य कला म्हणजे काय, तर एखादं मंदिर बांधणं, एखादी लेणी बांधणं जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, स्थापत्य कलेमध्ये येतात. भारतामध्ये जे तिसरं शतक होऊन गेलं इसवी सन पूर्व पासूनची त्याची सुरुवात आहे. अजिंठा वेरूळ या ठिकाणी युनेस्कोच्या त्याचा दर्जा त्याला भेटलेला आहे. 1983 मध्ये तुम्हाला माहित असेल युनेस्कोचा वारसा स्थळाचा दर्जा कशाला भेटलेला आहे, तर अजिंठा वेरूळच्या लेण्यांना. आजही आपल्याला माहित आहे वेरूळचं जे कैलास मंदिर आहे ते कृष्ण प्रथम या राजानं बांधलेलं होतं आणि अतिशय सुंदर म्हणजे वरून खाली कोरत ते बांधलेलं आहे. त्याचबरोबर याची सुरुवात गुप्त काळापासून झाली होती मंदिरं बांधायची. आपण साऊथ इंडियामध्ये गेलो तर एवढे सुंदर मंदिरं त्यांनी बांधलेले आहे. हम्पीमध्ये जा किंवा कोणत्याही ठिकाणी जा, तुम्हाला मंदिरची शिल्पकला आहे ती पाहायला मिळते. दोन सर्वात प्रमुख शैली आपल्याला दिसतात, एक आहे नागर जी उत्तरेकडे आणि एक आहे द्रविड जी दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळते. एक मिश्र शैली पण आहे, तिला वेसर शैली म्हटलं जातं. याच्यावर पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, दॅट इज IMP. महाराष्ट्रामध्ये भूमिज शैली, हेमाळपंथी शैलीची मंदिरं आपल्याला दिसतात. हेमाळपंथीमध्ये अंबरनाथ, औढा नागनाथ आणि गोंदेश्वर हे जे काही महत्वाची ठिकाणं आहेत, इथं आपल्याला हेमाळपंथी शैलीतली महत्वाची मंदिरं पाहायला मिळतात. त्याचबरोबर मुस्लिम स्थापत्यामध्ये कोणत्या संस्कृतीचा प्रभाव होता, त्यांची जी आपल्याला अशा प्रकारची टोम शेप हे दिसतात, तर मस्जिदा दिसतात, तर त्याच्यावर पर्शियन प्रभाव आहे, मिडल ईस्टचा प्रभाव आहे, सोबतच भारतीय प्रभाव पण आहे. कुतुब मिनार तुम्ही पाहिला, जागतिक वारसाचा दर्जा त्याला भेटलाय. 73 मीटर त्याची उंची आहे. ताजमहल युनेस्कोनं त्याला दर्जा दिला, ते शहाजहानं बांधला होता. गोल घुमट कुजबुज प्रतिध्वनी तिथं निर्माण केलाय, ते एक स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. इंडो गॉथिक शैली आहे, ब्रिटिश काळात ज्याचा उदय झालाय आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे प्रमुख उदाहरण आहे, जे इंडो गॉथिक आहे. इंडो गॉथिक मीन्स ब्रिटिश लोकांनी इकडे येऊन जी इंजिनिअरिंग केली आहे. तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पहा, इंडिया गेट पहा, तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ठिकाणी ते पहा, त्या मुंबई महानगरपालिकेची BMC ची बिल्डिंग पहा. ह्या सगळ्या गोष्टी कशा बनवलेल्या आहेत, ह्या त्या इंडो गॉथिक शैलीमध्ये बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये ललित आणि अंगिक कला, जसं लोककला आहे, लोकगीत आहे, लोकवाद्य आहे, नाट्य आहे. महाराष्ट्रामध्ये कोळी नृत्य, तारपा, दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर ह्या सगळ्या गोष्टी होतात. अभिजात कलेमध्ये नाट्यशास्त्र जो एक महत्वाचा ग्रंथ लिहिलेला होता भरतमुनी यांनी, याचा उल्लेख दिसतो. शृंगार रस, हास्य रस, बिभत्स रस, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे आपल्याला नवरस जे आहे हे कशात पाहायला मिळतात, तर हे आपल्याला ललित अंगिक कलेच्या परंपरेत पाहायला मिळतात. सोबतच शास्त्रीय संगीतामध्ये पण आपल्याकडे दोन प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे हिंदुस्थानी संगीत, दुसरा आहे कर्नाटकी संगीत. नृत्य शैलीमध्ये कथ्थक, लावणी, भरतनाट्य, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम, कुचिपुडी हे आपल्याला नृत्यशास्त्रात नृत्य शैलीमध्ये गोष्टी पाहायला मिळतात. सोबतच भारतामध्ये नवीन पण एक प्रकार आलेला आहे, भारतीय प्लस पाश्चात्य याचा संयोग, इंडियन प्लस वेस्टर्न, इंडो वेस्टर्न शैली, त्याला उदय शंकर शैली या नावाने ओळखलं जातं, कारण त्यांनीच त्याचं जे आहे इंट्रोडक्शन दिलंय. कला, उपयोजित कला आणि याच्यात कोणकोणत्या व्यवसायाच्या संधी आहेत, तुम्हाला कोणकोणत्या आपण म्हणू शकतो याच्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तर कलेतील करिअर, त्याच्यामध्ये कला इतिहास संशोधन, कला वस्तूची तपासणी, खरेदी विक्री, सांस्कृतिक वारसा संवर्धन, संग्रहालय, ग्रंथालय, अभिलेखागार, पर्यटन, पुरातत्व संवर्धन या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला याच्यात जे आहे ते जॉब्स भेटू शकतात. सोबतच उपयुक्तता म्हणजे उपयोजित कला काय आहे, तर ज्या कलेचं कुठंतरी वापर होऊ शकतो, जी कला कुठंतरी उपयोगात येऊ शकते, त्या कलेला आपण काय म्हणतो, उपयोजित कला म्हणतो. याच्यामध्ये करिअरचं क्षेत्र आहे, तुम्ही जाहिरातीमध्ये, डिझाईनमध्ये, नेपथ्यमध्ये, चित्रपटामध्ये, टीव्ही मध्ये काम करू शकता. सुलेखन, आमंत्रण पत्रिका, बुक डिझाईन या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करू शकता. स्थापत्यमध्ये, फोटोग्राफीमध्ये तुम्ही काम केलं असेल त्याच्यात तुम्हाला खूप चांगल्या सोयी आहेत. आजकाल तर ग्राफिक डिझाईन, 2D 3D डिझाईन याच्यामध्ये खूप चांगल्या करिअरच्या संधी आहेत. दागिना आहे, मातीची भांडी, कापड डिझाईन हे करून तुम्ही परदेशी पर्यटक जे आपल्याकडे येतात त्यांना त्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करू शकता. याच्यासाठी प्रमुख संस्था आहे NIT नावाची संस्था.
आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन जी अहमदाबाद मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कलेच्या बाबतीमध्ये काय कोणकोणत्या गोष्टी लास्ट मध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे. कला काय आहे? एक सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती आहे. याचा प्रकार कोणता होता? दृक कला होती, त्याच्यामध्ये एक ललित कला होती. दृक कला म्हणजे जे दिसते, ललित कला त्याला अंगिक कला म्हणतो आपण, त्याच्यात डान्स वगैरे येतो. शैली कोणती आहे? कलाकाराची पद्धत. लोककला म्हणजे लोकजीवनातून नियमबद्ध नाही अशी. अभिजात कला म्हणजे प्रशिक्षण याच्यासाठी आवश्यक असतं. लोकचित्रामध्ये गुहा चित्र येतात आणि त्या गुहा चित्रामध्ये वारली चित्रशैली तसेच चित्रकथी परंपरा दिसते. शिल्पामध्ये हडप्पा याच्यामध्ये हे अशोक यांचाही आपल्याला पुढं काळ दिसतो. पहिल्यांदा हडप्पाचा काळ, त्यानंतर अशोकाच्या काळातली चित्र, त्यानंतर हे स्तंभलेख आपण शिलालेख पाहिलेत. गांधार आणि मथुरा या ठिकाणी आपल्याला मूर्तिकला दिसते आणि चोळ साम्राज्य जे आलं होतं त्यांच्याही काळात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, स्थापत्य कला आणि चित्रांची परंपरा पाहायला मिळते. सो थँक्यू सो मच. तुम्हाला याच्यामधून जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्या सर्व प्रश्नांचं आपण उत्तर देऊ. सोबतच ते प्रश्न जर रिलेटेड टू टॉपिक असतील तरच. त्याचबरोबर तुम्हाला काही अजून याच्यावरचे IMP क्वेश्चन्स हवे असतील तर ते पण क्वेश्चन्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते क्वेश्चन अजून आपण तुम्हाला पुन्हा प्रोव्हाइड करणार आहोत. रिसेंटली आपण एक लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामध्ये चॅप्टर वाईज तुम्हाला सगळे IMP क्वेश्चन भेटतील. अँड थँक्यू सो मच. या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.